नमस्कार मंडळी. आज होता आमचा नाशिक ट्रिपचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक झाली. कारण आजचा प्लॅन होता खूप खास. सर्वात आधी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि त्यानंतर नाशिकमधलं एक युनिक ठिकाण एक्सप्लोअर करायचं होतं. ते म्हणजे पेरूची वाडी. तर सकाळी आम्ही नाशिकमधून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघालो आणि आजही हवामान एकदम परफेक्ट होतं. आकाशात ढग, थंडगार वारा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हिरवागार निसर्ग. रोड ट्रिपची सुरुवातच खरंच खूप सुंदर झाली होती. जसं आम्ही त्र्यंबकेश्वरच्या जवळ पोहोचत होतो, तसं भक्तांची गर्दी वाढत होती. कारण हे ठिकाण म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अतिशय पवित्र मंदिर. पण इथे येताच एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे पार्किंग स्कॅम. मंदिरापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आधीच काही लोकल गाड्या थांबवत होते आणि सांगत होते की पुढे पार्किंग नाही, इथेच गाडी लावा. पहिल्यांदा आम्हालाही खरं वाटलं, पण पुढे गेल्यावर कळलं की अजून पार्किंग अवेलेबल होती. मग जर तुम्ही इथे येणार असाल तर हा पॉईंट लक्षात ठेवा. कुठेही लगेच गाडी पार्क करू नका आणि आधी नीट चेक करून घ्या. त्यानंतर शेवटी आम्ही पोहोचलो गाभाऱ्यात. मंदिरात काळ्या दगडातलं सुंदर बांधकाम आणि तिथली पॉझिटिव्ह एनर्जी खरंच खूप छान वाटत होती. इतकं शांत वातावरणात दर्शन झालं, त्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं. दर्शन झाल्यावर आम्ही निघालो आजच्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे. ते म्हणजे नाशिकची फेमस पेरूची वाडी. रस्त्यात पुन्हा पावसामुळे हवामान खूप सुंदर झालं होतं आणि काही वेळातच आम्ही तिथे पोहोचलो. पेरूची वाडी म्हणजे बेसिकली मोठ्या मोठ्या पेरूच्या बागा, जिथे चारही बाजूंना फक्त हिरवीगार झाडं आणि त्यावर लागलेले फ्रेश पेरू दिसत होते. शहराच्या आवाजापासून दूर, एकदम शांत, नॅचरल आणि रिफ्रेशिंग अशी जागा, जिथे फिरताना खूप छान वाटत होतं. कारण आजकाल असं निसर्गाच्या जवळ वेळ घालवायला फार कमी मिळतं. कारण जमिनीवरची निसर्गाची जागा हळूहळू बिल्डिंग्स घेत आहेत. इथे झाडांवरचे फ्रेश पेरू अगदी जवळून बघायला मिळाले. काही ठिकाणी पिकलेले पेरू दिसत होते, तर काही ठिकाणी कच्चे. पूर्ण बागेत एकदम विलेज साईड वाईब जाणवत होती. इथे 3 सेक्शन्स होते. फूड सेक्शन, गेम सेक्शन आणि बर्ड सेक्शन. बर्ड सेक्शनची प्राईस होती ₹100 पर पर्सन. इथे जवळपास 350 पेक्षा जास्त पक्षी होते, जिथे काहींना आपण जवळून हात लावून एक्सपिरियन्स करू शकत होतो. पण आम्ही मंदिरात एवढं 4.5 तास उभं राहून खूप दमलो होतो. त्यामुळे आम्ही बर्ड सेक्शन स्किप केलं. त्यानंतर आम्ही थोडं फोटो काढले आणि थोडं गेम सेक्शन एक्सप्लोअर केलं. 1-2 गेम्स आम्ही पण खेळलो, पण बॅड लक, काही प्राईज आम्हाला भेटला नाही. त्यानंतर म्हणलं जाऊ द्या, गेम्स नाही, पण उशीर एवढा झाला होता की भूक लागली होती. म्हणलं चला आपण पेटपूजा करू. मग काय, थेट आपण गेलो जेवणाच्या ठिकाणी, जिथे मिसळचा एवढा भारी वास येत होता की बस. आणि पेरूची वाडी फेमस चुलीवरच्या मिसळसाठी फेमस आहे. मग काय, मस्तपैकी मिसळ ऑर्डर केली. मिसळमध्ये होतं फरसाण, शेव, पाव, पापड, दही आणि कांदा लिंबू. तसं तर मी पुण्याची पण मिसळ ट्राय केलेली आहे आणि कोल्हापूरची पण. पण मला नाशिकची मिसळ ट्राय करायची होती, कारण बरेचसे जण म्हणले, की नाशिकची मिसळ ही पुणे आणि कोल्हापूरच्या मिसळपेक्षा वेगळी आहे. मग काय, ऑर्डर दिली आणि जेमतेम 5 ते 10 मिनिटात आपली ऑर्डर आली. इथे तसं मेनू कार्डमध्ये एवढे काही ऑप्शन्स नव्हते. मोस्टली मिसळ वगैरेच होतं आणि आजूबाजूला बघितलं तर लोकांनी तेच घेतलेलं होतं. मग काय, आली आपली गरमागरम मिसळ. मस्तपैकी गरम-गरम रस्सा टाकला आणि पहिला घास घेतला. खरंच नाशिकची मिसळ वेगळी आहे. पुण्यात आणि कोल्हापूरची चव वेगळी आणि नाशिकची वेगळी. तुम्ही कोणती मिसळ ट्राय केली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग काय, मिसळ झाली आणि मग म्हणलं चला पेरूचे आयटम्स ट्राय करू. मग काय, इथं होती पेरूची लस्सी. पेरूची लस्सी आम्ही ट्राय केली. खरंच एक वेगळीच चव होती. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. त्यानंतर आम्ही पेरूची आईस्क्रीम पण ट्राय केली, ज्यावर लाल तिखट टाकून एक नंबर लागत होती. नंतर आम्ही पेरूचा शॉट्स देखील ट्राय केला. तो पण खरंच खूप युनिक होता, जो कधी ट्राय नाही केला. सो तुम्ही देखील कधी नाशिकला आलात तरी 2 ठिकाणं नक्की एक्सप्लोअर करा. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू.